तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची ही बातमी सर्वात महत्त्वाची असणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहेत. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. तर मित्रांनो, सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातात. परंतु लाडक्या बहिणींना 30 एप्रिलपर्यंत KYC करण्यासाठी सरकारकडून मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदत संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत मोठे फेरफार करण्यात आले. यानंतर लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. 2024च्या मध्यामध्ये योजनेच्या सुरुवातीला नोंदणी केलेल्या 2.46 कोटी महिलांपैकी पडताळणीनंतर जवळपास 65 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले, ज्यामुळे लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या 1.81 कोटीवर आली आहे. तर मित्रांनो, 2024मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच ही योजना राज्यातील सर्व प्रमुख कल्याणकारी योजनांपैकी एक ठरली. पण राज्य सरकारने 2025मध्ये पडताळणी मोहीम सुरू केली. नोव्हेंबर 2025 पासून सरकारने अनेक वेळा KYCच्या मुदतीमध्ये वाढ केली होती. सरकारने स्पष्ट केले होते की 30 एप्रिलपर्यंत ही मुदत असेल. तरी देखील अनेक लाभार्थी महिलांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ हा यापुढे बंद झाला आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विरोधक म्हणायचे, पण ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा दावा महायुतीकडून सातत्याने करण्यात येत आहे. पण गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. लाडक्या बहिणी हे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. मे महिना सुरू झाला तरी देखील लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले नाहीत. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना असे वाटते की सरकार मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनमध्ये 2 किंवा 3 महिन्याचे हप्ते एकत्र वितरित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, याबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा.